ठाकरेंच्या हातात स्वाभिमानीच्या विजयाची मशाल। स्वाभिमानीला पाठिंबा मिळणार की तिरंगी होणार? स्वाभिमानी शेतकरी संघटनेला महाविकास आघाडी पाठिंबा देणार की नाही? शिवसेना ठाकरे गट त्यांच्या हक्काची जागा देणार का? या प्रश्नाभोवती हातकणंगले मतदारसंघात माजी खासदार राजू शेट्टी यांचे राजकीय भविष्य अवलंबून राहणार आहे। यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात याबाबत निर्णय होण्याची चिन्ह आहेत। हातकणंगले लोकसभा मतदारसंघात गेल्या वेळी स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि महायुतीचे धैर्यशील बाणे यांच्यात लढत झाली। या लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 1.25 लाख मते घेतली। या मतामुळेच शेट्टी यांचा पराभव झाला। तिरंगी लढत झाल्याचा फायदा मानेंना तर तोटा स्वाभिमानी संघटनेला झाला। याच पार्श्वभूमीवर या लोकसभा निवडणुकीत दुरंगी लढत व्हावी म्हणून राजू शेट्टी प्रयत्नशील आहेत। त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची 2 वेळा भेट घेतली। ही जागा न लढवता मला पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी केली। याउलट महाविकास आघाडीत या, तुम्हाला जागा सोडतो असा प्रस्ताव आघाडीने दिला। याला शेट्टी यांनी स्पष्ट नकार दिला। हातकणंगले मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेनेला मिळालाय। त्यामुळे ही जागा लढवायची की स्वाभिमानी संघटनेला द्यायची याचा निर्णय ठाकरेच घेणार आहेत। सध्या तरी त्याबाबत निर्णय झालेला नाही। पश्चिम महाराष्ट्रात ठाकरे गटाला लढण्यासाठी एकही जागा नाही। हक्काची जागा कोल्हापूर काँग्रेसला दिली आहे। सांगलीची जागा देण्यास काँग्रेसचा विरोध आहे। या पार्श्वभूमीवर हातकणंगलेची जागा ही दुसऱ्यांना कशी द्यायची असा प्रश्न ठाकरे यांच्या समोर उभा आहे। ठाकरे यांनी ठरवलं तर हातकणंगले मतदारसंघात शेट्टी यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळू शकतो। शिवसेना पुरस्कृत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून शेट्टी यांनी अर्ज भरावा हीच ठाकरे यांची इच्छा आहे। असं झाल्यास ठाकरे यांना पश्चिम महाराष्ट्रात किमान एक जागा लढवण्याची संधी मिळणार आहे। या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यात पुन्हा हातकणंगले मतदारसंघाचा विषय चर्चेत येण्याची शक्यता आहे। तिरंगी लढत झाल्यास डॉक्टर सुजित मिनिचेकर अथवा सत्यजित पाटील मैदानात उतरणार। तसे झाल्यास त्याचा फटका स्वाभिमानी संघटनेला बसण्याची शक्यता आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यामुळे निवडणूक तिरंगी होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत। मात्र हातकणंगलेच्या जागेवर योग्य तोडगा निघेल असं शिवसेना उपनेते संजय पवार यांनी सांगितलंय। तिथं काय चांगलं घडेल असं मला वाटतंय। तिथं चांगलं घडेल काहीतरी तिथं असं मला वाटतंय तिथं। त्यामुळे या संदर्भात काय चर्चा झाली तुमची? नाही, मला त्याविषयी वरती काय चर्चा झाली वरिष्ठ लेवलला याची मला काय आयडिया नाही आहे। पण चांगलं काय तर नक्की घडेल तिथं। आता त्याचा फैसला ठाकरे यांच्या हातात आहे। त्यामुळे स्वाभिमानीला निवडणूक लढत सोपी की अवघड हे आता ठाकरे यांच्याच हातात आहे। तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।